नमस्कार. गौरी हर क्रिएशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मोत्याचे स्वस्तिक कसं करायचं ते. हे मोत्याचं स्वस्तिक मी केलेलं आहे 5 नंबर मोत्यांमध्ये लाल, पिवळा आणि पांढरा कलर वापरून. आज आपण मोत्याचे स्वस्तिक कसे करायचे ते शिकणार आहोत. मोत्याचे स्वस्तिक तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती, 5 नंबरचे लाल कलरचे मोती, 5 नंबरचे पिवळ्या कलरचे मोती जे अगदी थोडेच लागणार आहेत 4-5च, आणि 5 नंबर मोत्यांसाठी 40 नंबर तंगूस धागा घेतला आहे आणि धाग्याच्या शेवटी गाठ मारलेली आहे. धागा कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे. सुरुवातीला आपण धाग्यामध्ये पांढऱ्या कलरचे 4 मोती ओवून घेऊया. चार पांढरे मोती ओवून घेतले. आता काय करायचे आपल्याला, जर हा शेवटचा जो मोती असतो त्यातून आपण धागा वरच्या साईडून असा बाहेर काढायचा आहे. नेहमीप्रमाणे जे आपण करतो तेच, की असा चौकोन तयार होणार. आता ह्या 4ही मण्यांमधून किंवा मोत्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. असा 4ही मण्यांमधून मी धागा फिरवून घेतला आहे. आता या एका वरच्या साईडच्या मणीवर आपण येऊया. ठीक आहे. इथे आपल्याला असेच 2 अजून चौकोन वाढवायचे आहे. तर मी धाग्यामध्ये 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेते. 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतले. आता ज्या मणीतून आपला धागा बाहेर निघाला आहे त्या मणीमध्येच परत धागा घालायचा आहे. अशा प्रकारे आता जे आपण 3 मणी वाढवले आहेत त्या 3 मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे. आता इथे परत आपल्याला एक चौकोन वाढवायचा आहे. परत 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ज्यातून आपला धागा निघाला आहे त्याच मणीमध्ये परत धागा घालायचा आहे. अशा प्रकारे हे आपले 3 चौकोन तयार झाले. परत ह्या 3 मण्यांभोवती आपण धागा फिरवून घेऊया. तीन मण्यातून धागा फिरवून घेतलेला आहे. आता हा जो मणी आहे ना, इथून आपण धागा बाहेर काढायचा आहे कॉर्नरच्या मणीतून, आणि इथे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत पांढऱ्या कलरचे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्या साईडला चौकोन वाढवायचे आहेत. ह्या साईडला तर ह्याच्यातून आपला धागा बाहेर आला आहे, मग या मणीमध्येच परत सुई घालायची आहे. अशा प्रकारे आता ह्या 3 मण्यांभोवती धागा फिरवून घ्यायचा आहे. तीन मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे. आता हा जो खालचा मणी आहे पांढरा, ह्यातूनही धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा आणि हा पांढरा, ह्या 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे ठीक आहे. आता पुढचा एका पांढऱ्या मणीतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे. इथे सुई फिरवायची गरज नाही. हा आपला वेस होता म्हणून इथे प्रत्येक 3 मण्यांच्या वेळेला आपण धागा फिरवून घेतलेला आहे. आता काय इथे फिरवायची गरज नाही. ह्या मण्यांभोवती धागा फिरवायची गरज नाही. आता आपला धागा कुठे आला आहे? इथे आला आहे, बरोबर. तर इथे आपण 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत.
आणि हा पांढरा मणी, हा पांढरा मणी, ह्या दोन पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे ही आपली 6 मण्यांची म्हणजे दोन पट्टी तयार झालेली आहे, 2 लाईनची. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो वरचा किंवा खालचा ह्या दोन कुठल्याही एका मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. असा मी खालच्या दिशेने ह्या मण्यातून धागा बाहेर काढलेला आहे. इथे काय करायचं आहे आपल्याला, तर एक पांढरा मणी, एक लाल मणी आणि परत एक पांढरा मणी असे 3 कलरचे असे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. पांढरा, लाल, पांढरा आणि ज्यातून आपला धागा बाहेर निघाला आहे त्या मणीमध्येच परत सुई घालायची आहे, धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे आता ह्या 3 मण्यांतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे. ह्या एका मण्यातून धागा बाहेर काढला, ह्या लाल मण्यातूनही काढायचा आणि ह्या पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. आता इथे एक पांढरा मणी आणि एक लाल मणी असे 2 मणी ओवून घेऊन ह्या 2 पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपली पट्टी तयार झाली. आता काय करायचं आहे, तर हा पांढरा मणी आणि हा लाल मणी ह्या 2 मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आणि इथे आपल्याला 2 पिवळ्या कलरचे मणी आणि एक लाल मणी, 2 पिवळे आणि एक लाल असे 3 मणी ओवून घेऊन या लाल मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे आता परत एका पुढच्या लाल मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे धागा बाहेर काढलेला आहे. इथे काय करायचं आहे, तर एक लाल मणी आणि एक पिवळा मणी असे 2च मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एक पिवळा आणि हा लाल ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे आणि हा खालचा लाल मणीतून पण धागा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही लाईन आपली झालेली आहे. आता ह्या पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे, तर काय करायचं, ह्या लाल मणीतून काढायचा, ह्या पिवळ्या मणीतूनही धागा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा मणी आणि 2 लाल मणी, एक पिवळा आणि 2 लाल असे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि या पिवळ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आता ह्या पुढच्या एका पिवळ्या मणीतूनही धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे. आणि इथे आपल्याला 2 लाल मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हे 2 पिवळे मणी आहेत, ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे हे आपल्या एवढ्या स्टेप झालेल्या आहेत. आता काय करायचं आहे, तर हा जो लाल मणी आहे ह्यातून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे. ह्या लाल मणीमधून काढला आणि ह्या लाल मणीमधून धागा बाहेर काढला. ठीक आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, तर एक पांढरा मणी, 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा लाल मणी आणि त्याच्या खालचा लाल मणी ह्या 2 लाल मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे.
परत आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा मणी आणि हा लाल मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, तर हे जे आपण ही स्टेप केली की नाही, हे तीन चौकोन वाढवून तशीच आपल्याला इथे पुढे करायची आहे. आता आपली इथपर्यंत झालं, तर पुढे काय करायचं आहे आपल्याला, तर ह्या मणीतून धागा बाहेर काढायचा पांढऱ्या आणि ह्या पांढऱ्या मणीतूनही धागा बाहेर काढायचा आणि इथे 3 पांढरे मणी घेऊन इकडचा चौकोन पूर्ण करायचा आहे. तुम्हाला एक दाखवते. इथे 3 पांढरे मणी घेतले, 3 पांढरे मणी घेऊन ह्या पांढऱ्या मणीतून आणि त्याच्या एका पुढच्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे. परत इथे 2 पांढरे मणी घ्यायचे आणि ह्या 2 पांढऱ्या मणीतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे. ठीक आहे. आता अजून एक आपल्याला असे अजून 2 चौकोन आपण अशा पद्धतीने वाढवून घेऊया. ह्या मणीतून धागा बाहेर काढून 3 मणी घालून इकडचा चौकोन, 2 मणी घालून इकडचा चौकोन असे आपण इथे 2 वाढवून घेऊया आणि खाली 2 वाढवून घेऊया. बरोबर, हे आपण करून घेऊया. अशा प्रकारे आपले हे चौकोन आता तयार झालेले आहेत. 2 तुम्हाला मी वाढवायला सांगितले होते. आता माझा धागा ह्या मधल्या मण्यातून बाहेर आलेला आहे, मणीतून बाहेर आलेला आहे. आता हा धागा आपण हा जो खालचा मणी आहे इथे घेऊन येऊया अशा प्रकारे. आता इथे आपल्याला खालचे हे 2 चौकोन आहेत, ह्या चौकोनांवरती आपल्याला खालचे चौकोन वाढवायचे आहेत. तर आता मी धाग्यामध्ये 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेते आहे आणि ज्या मणीतून आपला धागा बाहेर निघाला आहे त्या मणीमध्येच परत धागा घालायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. आता 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 मण्यांमधून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे. धागा करतेवेळी प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या जेणेकरून व्यवस्थित येईल. ह्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. आणि इथे आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा मणी आणि हा पांढरा मणी ह्या 2 पांढऱ्या मणीतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता काय करायचं का, हा चौकोनाचा हा जो मणी आहे इथे सुई आपल्याला घेऊन यायची आहे. तर मी याच्यातून सुई बाहेर काढते, ह्यातूनही काढते. ठीक आहे. आता इथे परत आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत आणि ज्यातून धागा बाहेर निघाला आहे त्या मणीमध्ये आणि त्याचा एका पुढचा पांढरा मणी आहे त्याच्यामध्ये सुई घालायची, धागा बाहेर काढायचा आहे. परत आपल्याला 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि हा पांढरा मणी या 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. आता काय करायचं आहे, परत ह्या मणीवर यायचं आहे आपल्याला. ह्या चौकोनाचा हा जो खालचा मणी आहे तिथे यायचं आहे. आता माझा धागा जरा इथे संपलेला आहे, तो मी जरा जोडून घेते. इथे जॉईन करून दुसरा धागा मी जोडून घेते. अशा प्रकारे आपलं आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता काय करायचं आपल्याला, या खालच्या पांढऱ्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत.
आणि ज्यातून आपला धागा बाहेर निघाला आहे त्या पांढऱ्या मणीतून आणि त्याच्या एका पुढच्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. अशा पद्धतीने इथे परत आपल्याला 2 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा लाल मणी आणि हा पांढरा मणी ह्या 2 मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्या. हा खालचा मणी आणि हा मधला मणी ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. आणि इथे परत आपल्याला धाग्यामध्ये 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हा जो लाल मणी आहे ह्यातून आणि त्याचा पुढचा जो लाल मणी आहे या 2 लाल मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. परत इथे आपल्याला 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि हा लाल मणी आणि हा लाल मणी ह्या 2 लाल मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. अशा पद्धतीने आपली स्वस्तिकची एक बाजूही झालेली आहे. अशा प्रकारे ठीक आहे. आता आपल्याला जसं आपण आता ही बाजू केली तशाच इकडची आणि इकडची अशा 3 बाजू आपल्या राहिल्या त्या करून घ्यायच्या आहेत. आता इथे तुम्हाला धागा जर 1-2 मण्यांमधून धागा बाहेर काढून गाठ बांधून इथे कट करायचं असेल तर कट करू शकता किंवा हाच मण्यांमध्ये असं आतल्या साईडने प्रत्येक मण्यांमधून काढून तुम्ही तसंच कंटिन्यू करू शकता. तर मी इथे कट न करता ह्या प्रत्येक मण्यांमधून काढून आतल्या साईडने काढून आपण दुसरी बाजू कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते आणि मग राहिलेल्या 2 बाजू तुम्ही करून घ्या. मी हा धागा आतल्या साईडने काढून घेते. अशा प्रकारे मी धागा लाल मण्यातून बाहेर काढलेला आहे. ह्या आतल्या साईडून मण्यांतून फिरवत मी या लाल मणीपर्यंत धागा आणलेला आहे. इथे आपली लाईन संपल्यानंतर हे करून संपल्यानंतर इथे गाठ मारून परत दुसरा धागा जॉईन करण्यापेक्षा म्हणजे मला तरी असं वाटतं की आतल्या साईडून तुम्ही फिरवत धागा आणला तर कुठे गाठी दिसणार नाहीत प्रत्येक ठिकाणी बांधलेल्या. त्याच्यामुळे स्वस्तिक चांगलं दिसेल. तर तुम्ही शक्यतो इकडचा भाग संपल्यानंतर आतल्या साईडून धागा काढत आणलात ह्या साईडला असा तर ते स्वस्तिक चांगलं दिसेल. तर मी धागा काढत ह्या लालच्या इथपर्यंत धागा आणलेला आहे. इथे आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि जिथून धागा आपला बाहेर निघाला आहे त्या मणीतून आणि त्याच्या एका पुढच्या लाल मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे परत इथे आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा मणी हा लाल मणी या 2 मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. पांढऱ्या मणीतून परत धागा बाहेर काढायचा आणि हा जो पांढरा खालचा मणी आहे त्या मणीतून धागा बाहेर काढायचा. इथे परत आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी अशा 2 पांढऱ्या मणीतून धागा आपल्याला बाहेर काढायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हे 2 पांढरे मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. आता धागा 1-2 मोत्यातून बाहेर काढायचा आहे. ह्या आणि ह्या आणि इथे आपल्याला परत
3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी, या 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता परत धाग्यामध्ये 2 पांढऱ्या कलरचे मणी घ्यायचे आहेत आणि हे 2 पांढरे मणी आहेत, ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. परत ह्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा मणी आणि त्याचा पुढचा एक पांढरा मणी, यातून सुई बाहेर काढायची आहे. परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 मण्यातून हा पांढरा आणि हा पांढरा, ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. असे 4 चौकोन आपले तयार झाले, वरचे खालचे धरून 8. 1 2 3 4 बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ही साईड करायची बरोबर. तर मी धागा ह्या 1 2 3 4 5 मण्यातून धागा बाहेर काढून हा जो मणी आहे इथपर्यंत धागा फिरवून घेते. ठीक आहे. आता माझा धागा इथपर्यंत आलेला आहे. आता मी ह्या मणीतूनही धागा बाहेर काढते अशा प्रकारे. आता आपली ही बाजू चालणार आहे, त्याच्यामुळे मी धागा ह्या मणीतून बाहेर काढलेला आहे. इथे आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा मणी आहे, ह्यातून सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे. आता 1 2 3 4 ह्या 4ही मण्यातून धागा फिरवून घ्यायचा आहे, बाहेर काढायचा आहे. आणि अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इथे खाली चौकोन वाढवला. आता ह्या 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. 2 मणी घेऊन धाग्यामध्ये 2 मणी घ्यायचे आणि हा मणी आणि हा मणी, ह्या 2 मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. मला हे असं उलट जमत नाही, त्यामुळे मी जरा स्वस्तिक असं उलटं करून धागा काढते ह्या मणीतून आणि ह्या मणीतून. ठीक आहे. अशा प्रकारे. आता परत काय करायचं आहे, तर हा जो खालचा मणी आहे ह्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इथे परत खाली आपल्याला चौकोन वाढवायचा आहे. धाग्यामध्ये 3 मणी घेतले पांढरे आणि हा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी, असे 2 मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि हा पांढरा मणी आणि हा पांढरा मणी, अशा 2 पांढऱ्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. ठीक आहे. हे अशा प्रकारे आपली इकडे खालची बाजू झाली, ही इकडची झाली. आता ही इकडे येणारी बाजू आहे बरोबर.
आपण इथे पहिले अशा 2 पट्टी 2 वाढवून घेतल्या होत्या 4-4च्या अशा, आणि आता खाली 2च्या घेतलेल्या आहेत. आता खाली 2 येणार त्या लाल कलरचे येणार. माझा इथं धागा संपलेला आहे, तो मी जॉईन करून घेते. अशा प्रकारे आपलं इथपर्यंत हे पांढऱ्या कलर मण्यांचं झालेलं आहे. आता आपल्याला खाली लाल मणी घालायचे आहेत. 3 लाल कलरचे मणी आता आपण धाग्यामध्ये ओवून घेऊया, आणि ज्यातून धागा आपला बाहेर निघाला आहे तो मणी आणि त्याचा पुढचा पांढरा मणी, अशा 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. परत काय करायचं आहे तर धाग्यामध्ये 2 लाल कलरचे मणी घ्यायचे आहेत, आणि हा लाल मणी आणि हा पांढरा मणी, अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे आता हा जो खालचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. मग 1 आणि 2 धागा मी 2 मण्यातून धागा बाहेर काढणार आहे, ह्या लाल मण्यातून आणि त्याच्या एका खालच्या मणीतून. आणि इथे आपल्याला 3 लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि हा जो धागा निघाला आहे बाहेर तो मणी आणि त्याच्या पुढचा लाल मणी, अशा 2 मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या. परत 2 लाल कलरचे मणी ओवून घेतलेले आहेत, आणि हे 2 लाल मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे ठीक आहे. अशा प्रकारे आपला ते 2 स्वस्तिकची बाजू तयार झालेली आहे, बरोबर. अशा प्रकारे ही खालची बाजू आणि ही इकडची बाजू. आता आपल्याला 2 बाजू करायच्या बाकी आहेत, ही अशी आणि ही इकडे जाणारी अशी बाजू. तर ह्या 2 बाजू मी जशा तुम्हाला दाखवल्यात तसेच तुम्ही आता ह्या इकडची आणि इकडची करून घ्या. आता हे आपल्या इथे काय करायचं, इथे तर आपल्या ऑलरेडी 4 राऊंड झालेले आहेत. तर ह्या साईडला आपले फक्त 2च पांढरे मणी, जसे 1 आणि 2 इथे वाढवले आपण, 2 लाईन वाढवल्या, तसेच इथे आपल्याला वाढवायचे आहे. आणि परत लाल मण्यांचे असं हे खाली ह्या साईडला वाढवायचं आहे. परत इकडे ही साईड करून घ्यायची आहे. तर आपण 1 आणि 2 ह्या 2 साईड करून घेऊया. आणि तुम्हाला जर समजत नसेल तर व्हिडिओ मागे घेऊन ह्या 2 साईड आपण कशा केल्या त्या बघा, आणि ह्या 2 वरच्या करून घ्या. तर आपण हे स्वस्तिक पूर्ण करून घेऊया आणि मग बघूया कसं दिसतं ते. आपलं आता हे स्वस्तिक तयार झालेलं आहे. हे स्वस्तिक आपण 5 नंबरच्या मोत्यामध्ये केलं, लाल, पांढरा आणि पिवळा हे 3 कलर वापरून. आणि हे मी आधी केलं होतं एक ते. तर तुम्हाला हे मोत्याचं स्वस्तिक करायला जमलं आहे का, समजलं आहे का, ते मला नक्की सांगा. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी ज्या पोस्ट अपलोड करते त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला आहे का हे मला नक्की सांगा, आणि आजची रांगोळी कशी वाटली तेही सांगा. ज्यांना मोत्याच्या गोष्टी करायची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आणि बाकीचेही व्हिडिओ नक्की पोचवा. शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.